सांगितलं की जरी माझ्या नावामध्ये असला राम तरी माझं आहे बौद्ध धर्माचं काम। तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत। सर्व धर्म समभावाची भूमिका आमची आहे। बौद्ध धर्म तर आम्हाला प्यारा आहेच आहे, पण बाकीचे धर्म आमचे मित्र धर्म आहेत। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे चालवायची असेल तर अखंड भारताची कल्पना पुढे चालवली पाहिजे। आणि आज आमचे डॉक्टर शुक्राचार्य गायकवाड मोठे साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत। भारतीय दलित बांधवांच्या चळवळीपासून ते माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळपासून ही बौद्ध धर्म परिषद दुसरी या ठिकाणी झालेली आहे। आणि बौद्ध धर्म हा मनाला शांत देण्याचा धम्म आहे। मेडिटेशनच्या माध्यमातून माणसाचं मन शांत करणार अशा पद्धतीचा धम्म आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की आज या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झालेली आहे, त्याला एक आगळं अशा पद्धतीचं महत्व आहे। नाही, मला वाटतं आरपीआय तर ऑलरेडी महायुतीमध्ये आहे। आरपीआयचा विचार केला नाही असं नाहीये। जागेची जी अडचण होती त्यांनी अडचण आपल्याला सांगितलेली आहे। शिर्डीसाठी माझा आग्रह होता, पण जर चर्चा झाली असती तर त्यामुळं मी शिर्डीची मागणी केलेली असल्यामुळं ती शिर्डीची जागा त्यांना सोडता आली नाही। पण बाकीच्या ज्या काही त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं ते पाळतील अशी आम्हाला आशा आहे। आणि मनसे काय अद्याप महाविकास आघाडी महायुतीमध्ये आलेली नाही, त्यामुळं आणि त्यांना कुठली जागा सोडण्याचा काय सध्या तरी तसा निर्णय अजिबात नाही जात आहे। तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये वेगवेगळे घटक पक्ष आहेत, त्यामुळे तरुणांनी काय करावं, कोणत्या दिशेने जावं असं मला वाटतं? तरुणांनी माझ्यासोबत आलं पाहिजे, कारण मी योग्य दिशेने पुढे चाललेलो आहे आणि मी आंबेडकराईट आहे। मी जरी बीजेपी सोबत असलोही तरी अशा पद्धतीचे अलायन्स असतात ते कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती केले जात असतात। आणि ज्या ठिकाणी आपल्या समाजाला न्याय देणं आवश्यक आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे। आणि त्यामुळं जर एकट्याच्या ताकदीवर जर सत्तेवर येणं अशक्य असेल तर मित्र पक्षाच्या सहकार्याने आपण पुढे गेलं पाहिजे। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जी इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी फक्त आपोआप पसरवण्याचं काम करत आहे। समाजामध्ये भारत जोडोची यात्रा काढत असताना भारत तोडण्याचं काम करत आहे। आणि त्यामुळं ज्या काँग्रेसच्या हातामध्ये 70 वर्ष सत्ता होती त्यांनी कधी बाबासाहेबांची स्मारकाची कामं पूर्ण केली नाही। आणि त्यामुळं इंडिया आघाडीकडे जाण्याचा प्रश्न येत नव्हता। त्यामुळं तरुणांना माझं आव्हान आहे की आपण शॉर्टकटचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। माझं विचारवंतांना माझं सांगणं आहे की परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही। जर आपण खरे बुद्धिस्ट असू तर प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत असतं। आणि आज बीजेपीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे। जी बीजेपी 1982 मध्ये 2 खासदारांची बीजेपी होती ती आज 3 खासदारांची बीजेपी झालेली आहे। त्यामुळे बीजेपीला दलित असतील, बौद्ध असतील किंवा बहुजन असतील, अल्पसंख्याक असतील, सर्वांची मतं त्यांना मिळत आहेत। म्हणून नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील। त्यामुळे मला असं वाटतं की आजचा बीजेपी जो आहे तो सर्व जातीचा सर्व धर्माचा तो पक्ष आहे। म्हणून आपण ते कुणी जरी काय बोललं तर ताबडतोब काहीतरी संविधान बदलतील, काहीतरी असं होईल अशा आपण ठेवू नका। आणि आपण माझ्यासोबत तरुणाने आलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे। शेवटच्या पार्टीची जागा मागितली, मात्र शिवसेनेने तिकडे आपला उमेदवार जाहीर केलेला। आता एक तर शिर्डीमध्ये उभा राहण्याची माझी इच्छा होती। एकदा मी तिथे 2009 मध्ये हरलो होतो आणि आरपीआयला एखादी जागा मिळावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह होता। परंतु माननीय एकनाथ शिंदे यांची अडचण होती। देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला, मी प्रयत्न केलेला होता। परंतु ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक खासदार आले होते त्यांनी असं दिलं होतं की नंतर आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल। आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे तिथले सिटिंग खासदार होते, त्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ती जागा आपल्याला सोडली नाही। परंतु देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला पुढचे माझं 2026 मध्ये माझी राज्यसभा संपते ती कंटिन्यू करण्याचे आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद तर आता आहेच आहे, पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला विस्तार होईल इलेक्शन नंतर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, एक MLC पद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर सगळी महामंडळ आहे त्याची 2 चेअरमन पदं, काय सदस्य पदं, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, ACO याच्यामध्ये सुद्धा आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की आरपीआयचे झेंडे अनेक ठिकाणी दिसत नाही। सरकार आपल्या दारी असे कार्यक्रम होतात त्यावेळेला 3 पक्षाचे झेंडे दिसतात, आरपीआयचा झेंडा दिसत नाही। त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये त्या नाराजी आहे।
तर त्याच्यामध्ये सगळी दुरुस्ती केली जाईल आणि RPIला जो सन्मान आहे तो दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी कामं केलेली आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. मुंबईमध्ये हिंदू मिलचं स्मारक जे आहे 1112 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी होत आहे आणि अशी अनेक कामं जी आहेत ती केलेली असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आणि NDA सोबत राहण्याचा, महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील आणि या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही. ते बदलणार अशा पद्धतीने अफवा जरी पसरवल्या जात असल्या तरी त्या ठिकाणी मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला मी अजिबात हात लावू देणार नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.